आता मी डाचकुल पाड्यामध्ये उभो आहेत। आज सकाळी पहाटे हे दोन मुलांमध्ये काही बाचाबाची झाली असेल तर या तीन मुस्लिम मुलांनी बाहेरचे 50 मुलांना आणलं आणि घरात घुसून ज्या प्रकारे मारलं आणि वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केलं या शहरामध्ये, या डाचकुल पाड्यामध्ये, ते निंदनीय आहे। त्याची आम्ही निंदा करतो आणि अशा प्रकारची घटना कधी घडली नाही। या भागामध्ये अधिकतर 90% हिंदू आणि 5-10% मुस्लिम आहे, परंतु कधी त्यांच्या सगळे एकमेका प्रेमाने राहतात, कधी त्यांच्यात दंगल घडली नाही। पण काही लोक असतात ज्याचे कुठल्या जाती नसते, धर्म नसते, इमान नसतो, ते जन्माने तरी मुसलमान असले पण अशा लोकांचा कुठला धर्म नसतो, पण त्या लोकांनी बाहेरना 50 लोक बोलवून या ठिकाणी दंगा भडकवायचा प्रयत्न केलं। ह्याचा आम्ही निंदा करतो आणि पोलीस प्रशासनाने आता काही लोकांना पकडलंय। पोलिसांकडे फुटेज आहेत, ते 100% लोकांना पकडतील असं त्यांनी आश्वासित केलेलं आहे। ज्या घरामध्ये एक घरामध्ये 10-10 तरुण मुलं राहत होती आणि या चालीवाल्याचं म्हणणं आहे की ते ड्रग आणि याचं गांजाचं पण सेवन करत होते, त्या दिशेने पण पोलीस शहानिशा करतील आणि ते पण त्या ड्रगच्या ज्या काही गुन्हा असतील ते पण त्यांच्यावर दाखल करतील। ज्यांनी त्यांना इल्लीगल घर भाड्यावर दिलं त्याच्यावर पण कारवाई करतील असा मला विश्वास आहे। मी इकडच्या नागरिकांना हेच सांगेल, त्या नवीन वर्ष उद्या आहेत आणि भाऊबीज येणारा पवित्र सण आहे, आपण शांती ठेवावी आणि ज्या लोकांनी शहरात हे शांती भंग करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर कडक कारवाई झाली। अनेक रहिवाशांचा असा आरोप आहे की इकडचे सर्व जे पोलीस स्टेशन आहेत आणि पोलीस आहेत त्यांना सर्व माहिती आहे की गांजा कुठे भेटतो किंवा अंमली पदार्थ भेटतो, तरी देखील पोलीस कारवाई करत नाही। बघा, मी सीपी साहेब स्वतः बोलणार। सीपी साहेब यामध्ये मला वाटतं येऊनही गेले, ते जातीने दखल घेतील। मला विश्वास आहे पोलीस प्रशासनावर आणि कोणी कोणाला काही सहन करायचं आणि माफ करायला तयार नाही, तशा प्रकारचे पोलीस दोषी असेल तर त्या दिशेने पण आपण बघू, परंतु हे आता पुढे चालू देणार नाही। 2 दिवसात एफआयआर झाले होते आणि तेच आरोपी 2 दिवसानंतर ते बघा, ती जी एफआयआर झालेली त्या दिशेने पोलीस आपलं काम करत होती, परंतु तेच सांगितलं की काही लोकांमध्ये मनात काय होतं हे काय आपण ओळखू शकत नाही। पण ज्या घरामध्ये ती लोक राहत होती त्या वेगळ्याच विचाराची लोक होती, त्यांचा हेतू एकच होता। मनात काय होतं ते आता पोलीस त्यांचं इंटरोगेशन करतील, त्याला समजतील की त्यांनी दिवाळी दिवशी का केलं, बाहेरचे 50 लोक का आले, हे याच्यावर मला वाटते पोलीस कारवाई करतील। धन्यवाद। नाही, हा शहर शांतिप्रिय, इकडे 90% परप्रांतीय पण शांतिप्रिय स्थानिक लोक आणि एकत्र राहतात आणि सगळे आपले सण उत्साहाने साजरा करत असतात। धन्यवाद।